इयोब अध्याय 41। लिव्याथानास गळ घालून तुला ओढता येईल काय? दोरीने त्याची जीभ तुला दाबून धरिता येईल काय? त्याच्या नाकात लव्हाळ्याची वेसण तुला घालिता येईल काय? त्याच्या जबड्यात गळ रोविता येईल काय? तो तुझे आर्जव करीत राहील काय? तो तुला लाडीगोडी लावील काय? मी तुझा सतत दास होऊन राहीन अशी आणभाक तो तुझशी करील काय? लहान पक्षाशी खेळतात तसा तू त्याशी खेळशील काय? त्याला बांधून तुझ्या कुमारीस तो खेळावयास देशील काय? धीवरांचे संघ त्याचा व्यापार करीतील काय? त्याला विभागून ते व्यापाऱ्यांना देतील काय? त्याच्या कातडीत तू शूळ रोवशील काय? मासे मारण्याच्या बर्च्या त्याच्या डोकीत खुपसशील काय? तू त्याला हात लावून तर पहा, ह्या झटापटीची आठवण तुला पक्की राहील आणि पुन्हा तू तसे करावयाचा नाहीस. पहा, त्याला धरू पाहणाऱ्याची आशा निष्फळ होते. त्याला पाहूनच एखादा गांगरून जाणार नाही काय? त्याला चिडविण्याचे धाडस कोणी करणार नाही, तर मग मजसमोर टिकेल असा कोण आहे? मला कोणी प्रथम काही दिले आहे काय, की मी त्याची फेड करू? अखिल नभोमंडळाखाली जे काही आहे ते माझे आहे. त्याचे अवयव, त्याचे महाबल, त्याचा सुंदर बांधा याविषयी बोलण्याचा मी राहणार नाही. त्याचे वरले आवरण कोणाला काढून घेता येईल? त्याच्या दाढात कोणाला शिरकाव करिता येईल? त्याच्या तोंडाची कवाडे कोणास उघडिता येतील? त्याचे दात चोहोकडून विक्राळ आहेत. त्याच्या खवल्याच्या रांगांचा त्याला अभिमान वाटतो. ती जशी काय परस्परास जखडून टाकली आहेत. ती एकमेकांशी जडलेली आहेत. त्यामधून हवेचा प्रवेश होत नाही. ती एकमेकांशी जुळलेली व चिकटलेली आहेत. ती सुटी करता येत नाहीत. तो शिंकला म्हणजे प्रकाश चमकतो. त्याचे डोळे प्रभातनेत्रांसारखे आहेत. त्याच्या तोंडातून ज्वाळा निघतात. अग्नीच्या ठिणग्या उडतात. लव्हाळ्याच्या जाळावर उकळत ठेवलेल्या भांड्यातून निघतो तसा त्याच्या नाकपुड्यातून धूर निघतो. त्याच्या श्वासाने कोळसे पेट घेतात. त्याच्या तोंडातून अग्निज्वाला निघते. त्याच्या मानेत बळ असते. त्याच्या पुढे दहशत थैथै नाचत असते. त्याचे मांसल भाग दाट असतात. ते त्याच्या अंगात घट्ट बसलेले असतात, हलत नाहीत. त्याचा ऊर पाषाणासारखा कठीण आहे. जात्याच्या खालच्या तळीसारखा तो कणखर आहे. त्याने डोके वर केले की वीरही घाबरतात. भीतीने त्यांची गाळण उडते. कोणी त्यावर तलवार चालवली तर ती त्याला लागत नाही. भाला, बर्ची, तीर ही काहीच त्याला लागत नाहीत. तो लोखंडास कसपटासमान, पितळेस कुजलेल्या लाकडासमान लेखितो. बाण त्यास पळवीत नाही. गोफणगुंडे त्याला भुसासारखे लागतात. गदा तो कसपटासमान लेखितो. परजणाऱ्या भाल्यास तो हसतो. त्याच्या अंगाचे खालचे भाग तीक्ष्ण धारेच्या खापऱ्यांसारखे आहेत. तो चिखलांवर जसा काय कुळव फिरवितो. तो सागर रांजणासारखा घुसळतो. तो समुद्र मलमाच्या भांड्यासारखा करून सोडितो. तो आपल्या मागून पाण्याचा माग प्रकाशयुक्त करीतो. तेव्हा सागर शुभ्र केशधाऱ्यासारखा भासमान होतो. जन्मतःच भीतीविरहित असा भूतलावर त्याजसारखा कोणी नाही. तो उंच असलेल्या सर्वांकडे नजर लावण्यास भीत नाही. तो सर्व उन्मत्त पशूंचा राजा आहे.